एक महत्त्वाची घडामोड आहे। मंत्री धनंजय मुंडे यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतलेली आहे। भुजबळांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलंय। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून घेऊया। योगेश, अपडेट्स काय या भेटीबाबत? श्रुती, ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावरती बीडच्या या संपूर्ण घटनेनंतर आरोप होताना दिसत आहेत, त्यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केली जात आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये आज धनंजय मुंडे यांनी अजित पवार गटाचे जे नेते आहेत छगन भुजबळ यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतलेली आहे, त्यांचे आशीर्वाद घेतल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे। मात्र या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे। नेमकी ही भेट कशासाठी होती? धनंजय मुंडे जरी म्हणत असले की मी या सगळ्या त्यांचं जे काही खातं आता धनंजय मुंडे संपूर्ण कारभार सांभाळत आहेत, यापूर्वी ते छगन भुजबळ यांच्याकडे होतं, त्या खात्याच्या माहिती संदर्भात मी छगन भुजबळ यांची भेट घेतलेली आहे, अशा ही सगळी माहिती सध्या धनंजय मुंडे देत आहेत। मात्र काही दिवसांपूर्वी ज्यावेळी छगन भुजबळ यांना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याचं खरं तर वक्तव्य केलं होतं, त्यांच्या पाठीशी ते खंबीरपणे थांबले होते। मात्र या सगळ्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे, कारण ज्या पद्धतीने धनंजय मुंडे सध्या अडचणीत अडकलेल्या आहेत, कारण बीडच्या घटनेनंतर सातत्याने विरोधी पक्षांकडून आणि अजित पवार गटातल्या आमदारांकडून, भाजपतल्या सुरेश दत्त या आमदारांकडून सुद्धा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे। त्यामुळे छगन भुजबळ हे ओबीसी नेते आहेत आणि एकूण या सगळ्या भेटीमागे एक राजकीय भेट खरं तर ही म्हणता येईल आणि त्यामुळे या भेटीची चर्चा सध्या सुरू असल्याचं बोललं जात आहे। मात्र या भेटीत काय नेमकी चर्चा झाली हे अद्यापर्यंत समोर येऊ शकलेलं नाहीये। मात्र ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात जी मागणी केली जाते, या भेटीत ती चर्चा निश्चितच झाली असावी आणि एकूण धनंजय मुंडेने सुद्धा छगन भुजबळ यांचं मार्गदर्शन घेतलं असावं। या पुढच्या काळात नेमकी काय रणनीती असायला पाहिजे या संदर्भात सुद्धा धनंजय मुंडे यांनी भुजबळांचं मार्गदर्शन घेतलं असावं। नक्कीच। तुर्तास धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।